हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या लेट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी मधील भूगोल या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बोर्डाची नमुना प्रश्नपत्रिका 2022 या वर्षाची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग आपण स्टार्ट करूयात। सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। या सूचनांचं पालन करूनच आपल्याला संपूर्ण जी प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका आहे ती उत्तरपत्रिकेमध्ये सोडवायची आहे। सर्व सूचना वाचून घ्यायच्या आहेत। प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा। पहिला, भारताचे स्थान पृथ्वीवर डॅश गोलार्धात आहे। दुसरा, ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या डॅश वाऱ्यांपासून पाऊस पडतो। या ठिकाणी जे टिक मार्क केलेले आहे ते बरोबरच असेल असे नाही, तुम्ही ते गृहीत धरू नये। तिसरा, भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था डॅश प्रकारची आहे। चौथा, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग। प्रश्न क्रमांक दुसरा, जोड्या योग्य जुळवा। या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे, हे उत्तर देखील बरोबरच असेल असे नाही, तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता गाईडमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता जोड्या जुळवा हे लिहित असताना उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं नाहीये। काही विद्यार्थी काय करतात, मध्ये रेषा मारतात, परंतु आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की येथे मध्ये आपल्याला एक रकाना आखून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मध्ये एक रकाना उत्तरे म्हणून आखून घ्यायचा आहे व त्याखाली या ठिकाणी जसे आकडे लिहिलेले आहेत तशा पद्धतीने योग्य आकडे लिहून घ्यायचे आहेत। प्रेझेंटेशन खूप छान दिसेल। तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 4। या ठिकाणी आपल्याला 5 दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 4 आपल्याला लिहायचे आहेत। प्रत्येकी 1-1 मार्कांसाठी एका वाक्यात उत्तरे आहेत। पहिला, ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात? दुसरा, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता? तिसरा, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? चौथा, भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? पाचवा, भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे? प्रश्न क्रमांक चौथा अ, तुम्हास पुरवलेल्या भारताचा नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची तयार करा। आता या ठिकाणी आपल्याला 6 ठिकाण दिलेले आहेत किंवा घटक दिलेले आहेत, ते आपल्याला पुरवलेल्या भारताच्या नकाशाच्या आराखड्यामध्ये दाखवायचे आहेत व सूची सुद्धा तयार करायची आहे। हा प्रश्न कोणीही सोडू नये। तुम्हाला कमीत कमी ॲक्टिव्हिटी म्हणजे कमीत कमी लिहिण्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी मिळतात। टिपा लिहा म्हणून एक क्वेश्चन असतो, तो 2 मार्कांसाठी, त्यासाठी आपल्याला 4 मुद्दे लिहावे लागतात, परंतु या ठिकाणी आपल्याला केवळ सूची पेन्सिलने तयार करून पेन्सिलने घटक दाखवून आपल्याला 4 मार्क मिळतात। तुम्ही प्लीज, काही विद्यार्थी असतात हे क्वेश्चन सोडून देतात, परंतु हा प्रश्न सोडवणे अतिशय गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील। प्रश्न क्रमांक चौथा आ प्रश्न या ठिकाणी आहे, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। हा नकाशा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे ब्राझीलचा, वन प्रदेश व वन्य प्राणी यावर आधारित हा नकाशा। खाली प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरे लिहायची आहे। कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 4 मार्कांसाठी। ब्राझीलमधील कोणतेही 2 वनप्रकार सांगा। नकाशात दर्शवलेले बेटे कोणते? नकाशात मगर कोठे आढळते? तामरीन हा प्राणी कोठे आढळून येतो? नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता? प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2।
या ठिकाणी आपल्याला 4 दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत 6 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी 3 मार्कांसाठी आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे। तुम्ही 3 मुद्दे लिहू शकता। आकडे टाकून उत्तरे लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क जास्त मिळण्याची शक्यता असते। जेव्हा मुद्देवाईज जेव्हा आपण उत्तर लिहितो तेव्हा अधिक आकर्षक ठरतं। भारतात पानझडी वने आढळतात। ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे। चौथा, ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत। 6वा, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभ आलेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आता या ठिकाणी आपल्याला आलेख कागद देखील पुरवण्यात येतो, त्यामध्ये आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे। खाली आपल्याला माहिती दिलेली आहे, ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी, आणि खाली प्रश्न देखील विचारलेले आहेत। एकूण 6 मार्कांसाठी 3 मार्कांसाठी प्रश्न आहेत व 3 मार्कांसाठी आपल्याला आलेख तयार करायचा आहे। आता या प्रश्नाला आपल्याला ऑर प्रश्न दिलेला आहे। अ किंवा आ या दोन्ही प्रश्नांपैकी आपण एक लिहू शकतो। जर तुम्हाला आलेख जर काढायचा असेल तर तुम्ही आलेख देखील काढून खाली प्रश्नांची उत्तरे लिहू शकता, किंवा या ठिकाणी केवळ प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आलेखांचे वाचन करून। हे 2 आलेख आपल्याला दिलेले आहेत आयुर्मान यावर आधारित। 6 मार्कांसाठी खाली प्रश्न आहेत, आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। एकूण 6 प्रश्न आहेत आणि हे 3 प्रश्न, एकूण 6 प्रश्न। शेवटचा आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 7वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2। या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी सविस्तर उत्तरे कोणतेही 2 लिहायचे आहेत 8 मार्कांसाठी। आता हा प्रश्न लिहित असताना तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे। कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सर्व प्रश्न पूर्ण करायचे आहेत व या प्रश्नाला जास्तीत जास्त वेळ मिळेल अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे। कोणतेही 2 लिहायचे आहेत, म्हणजे 4-4 मार्कांसाठी क्वेश्चन असतील। त्यामध्ये छोटे छोटे 8 मुद्दे येणे अपेक्षित आहेत, किंवा मोठमोठे 4 मुद्दे लिहून सुद्धा तुम्ही सुरुवातीला प्रस्तावना व नंतर समारोप करू शकता। अशा पद्धतीने आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका ही पूर्ण झालेली आहे। जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता, किंवा आणखी कोणत्या प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत किंवा कोणत्या सब्जेक्टचे व्हिडिओ हवे आहेत ते देखील तुम्ही मला सांगू शकता। मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा आणि असेच मला सपोर्ट करत राहा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।